नमस्कार, मी सुरेखा तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। प्रति पंढरपूर नंदवाळ वारीतील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी भक्तिभावाने सारथ्य केलं। टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत नंदवाळ वारीचा उत्सव पारंपरिक भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला। वारकऱ्यांच्या सेवेत सामील होत आमदार क्षीरसागर यांनी पालखी ओढून आपली श्रद्धा व्यक्त केली। कुरुंदवाड येथील सिद्धार्थ चौकात किरकोळ वादातून अक्षय दीपक चव्हाण या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलाय। या प्रकरणी यश काळे आणि त्याचे 2 साथीदारांनी मिळून हा गुन्हा केला होता। घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केवळ 12 तासातच शिरोली MIDC परिसरातून तिघांना अटक केली आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत। राधानगरी तालुक्यातील एका कष्टकरी शेतकऱ्याच्या बँक खात्यातील 5 लाख रुपये क्षणात गायब झाले। हे पैसे शेती आणि गोठा वाढवण्यासाठी नवरा बायकोनी मेहनतीने साठवले होते। मात्र त्यांचा 6वीत शिकणारा मुलगा मोबाईलवर फ्री फायर गेम खेळत असताना त्याने अज्ञातात काही हॅकिंग ॲप डाउनलोड केली। त्यानंतर बँक खात्याशी लिंक झालेल्या मोबाईलवरून सायबर गुन्हेगारांनी ताबा घेत मोठी रक्कम काढून घेतली। खात्यात पैसे घेण्यासाठी शेतकरी दापंत गेला असता खात्यात फक्त 2 लाख रुपये शिल्लक उरले होते। स्टेटमेंट काढून बघितल्यानंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा खुलासा झालाय। पुणे बेंगलोर महामार्गावर अंबप फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला। रिकामा गॅस टाक्यांचा टेम्पो ट्रक पुण्याकडे जात असताना मागून भरधाव आलेल्या 14 चाकी कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात अडकून पडली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने एक नवी वाट उघडणाऱ्या राजश्री शाहू महाराज स्त्री उद्धाराचे अग्रदूत या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा कोल्हापुरातील हॉटेल पंचशील येथे उत्साहात पार पडला। सखी संपदा मंचच्या संस्थापिका अध्यक्षा स्वप्नाच्या देवी घाटगे यांच्या लेखणीतून उतरलेलं हे 144 पानांचं संशोधनात्मक पुस्तक शाहू महाराजांच्या कालखंडातील महिलांच्या सामाजिक स्थितीवर आधारित असून इतिहासप्रेमीसह नव्या पिढीसाठी हे प्रेरणादायी ठरणार आहे। हातकणंगले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या आमदार निधीतून माणगाव तालुका हातकणंगले येथे 15 लाख रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। उद्घाटन आमदार माने यांच्या हस्ते सरपंच राजू मगदम यांच्या उपस्थितीत पार पडलं। सामाजिक भान आणि कृतिशीलता यांचा आदर्श घालणारे ॲडव्होकेट प्रताप जाधव यांनी 7 जुलै 2025 रोजी आपला वाढदिवस एका अर्थपूर्ण उपक्रमाने साजरा केला। स्वयं मतिमंद मुलांची शाळा कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांसोबत खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला। या कार्यक्रमास छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शिल्पचिकित्सक डॉक्टर प्रमोद भिसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सांस्कृतिक मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर औद्योगिक वसाहत गोकुळ शिरगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने दिंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। शाळेच्या परिसरात सर्वप्रथम श्री रावसाहेब नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप कोथळे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आलं। त्यानंतर विद्यार्थ्यांची वेशभूषा करून साकारलेली विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि स्वामी समर्थ यांची रूपे सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ पायी दिंडीत गोकुळ दूध संघाच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत सुगंधी दूध व 5000 हरिपाठ पुस्तकांचं वाटप करण्यात आलं। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला। यावेळी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शौमिका महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूरच्या रंकाळा तलावात सुमारे 80 वर्षाचं प्रौढ कासव मृत अवस्थेत आढळलं। हे कासव तलावातील नैसर्गिक परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक होतं। त्याचा मृत्यू हा जैवविविधतेसाठी गंभीर इशारा मानला जात असून प्रदूषण, अन्नाची कमतरता किंवा पाण्यातील बदल यासारखी कारणे असल्याचा संशय व्यक्त होत आहे। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज।
बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.